राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, ठाणे, रायगड, पालघर असेल, पुण्याचा काही भाग असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि इतरही काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे। कालपासनं आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील, ॲव्हरेजच्या पेक्षा कितीतरी जास्त पाऊस होईल अशा प्रकारची जी काही अलर्ट्स आहेत ही अलर्ट्स आपण देतो। त्या भागातल्या नागरिकांना देखील आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो। वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे त्याच्यामुळे काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे, यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्सप्रमाणेच आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे।